कुत्रा भारतामध्ये आला, विदेशात अमेरिकेवरून कुत्रा आला. कसा आला असेल? विमानात बसून. विमानामध्ये स्वागत करायला आपले भारतातले कुत्रे गेले सगळे. विदेशी कुत्रा आलाय म्हणल्यानंतर स्वागताला गेलं पाहिजे ना. मग ते गेले सगळे स्वागताला, आरतीच ताट वगैरे घेऊन गेले सगळे. आपल्या गावातले गल्लीबोळातले कुत्रे सगळे, बिना केसाचे हाडकोळे सगळे कुत्रे गल्लीतले सगळे गेले तिकडे. आणि मुंबईच्या विमानतळावरती स्वागत झालं त्या कुत्र्याचं. अमेरिकेवरून कुत्रा आलेला. हो, आपल्या लोकांना लय भारी वाटायचं, अमेरिकेवरून आले महाराज. आणि मग स्वागत झालं आणि म्हणले धन्य झाले, म्हणले भारतभूमी धन्य झाली, म्हणले तुमचा चरणस्पर्श झाला. कुत्र्यांच्या चरणाच्या स्पर्शानं धन्य होती भूमी. म्हणले तुम्ही अमेरिकेवरून आला, तुमचे अमेरिकन डॉग धन्य झाला म्हणलं भारत, आज तुमचे चरण लागले आज इथं. आरती वगैरे झाली. आणि म्हटले मग आता त्यांना प्रश्न विचारला, का म्हणून तुम्ही भारतात आलाय म्हटले. म्हटलं आता तुम्हाला कुठं कुठं फिरायला आवडेल सांगा म्हटले. आता आग्र्याचा ताजमहाल दाखवू का, काय दिल्लीचा काय हैदराबादची जामा मस्जिद दाखवू का, बीबी का मकबरा दाखवू, कुतुब मिनार दाखवू, काय दाखवू म्हणले तुम्हाला, काय बघायचं आहे म्हणले तुम्हाला, किती दिवस आहे म्हणले तुम्ही. तर ते म्हणले तसं काही विचार करू नका म्हणले, मी आता कायमचंच राहायला आलोय म्हणले इथं. म्हणले अमेरिकेत राहणारे तुम्ही म्हणले कुत्रा, आणि तुम्ही असं कसं काय एवढं काय विचारायला म्हणले भारतात राहायचं. आम्ही विचार करतोय अमेरिकेला जायचा, आणि तुम्ही भारतात कसं काय आले म्हणले. म्हणले मग अमेरिकेत काही कमतरता आहे का. नाही म्हणले अमेरिकेत म्हणले जेवायची काय सोय, एक नंबर सोय आहे म्हणले जेवायची अमेरिकेमध्ये. म्हणले कुत्र्यासाठी दवाखाने आहेत म्हणले तिकडं, आमच्यासाठी वेगळी बिस्किटं बनतात म्हणले कुत्र्यासाठी, आणि लोक आम्हाला घेऊन बेडवर झोपतात म्हणले अमेरिकेतली. असं तुमच्यासारखं आम्ही गल्लीबोळा फिरत नाही म्हणले. लय भारी सुविधा आहे म्हणले अमेरिकेमध्ये. पण म्हणले एवढी चांगली सुविधा आहे, खायला चांगलं आहे, झोपायला चांगलं आहे म्हणले अमेरिकेमध्ये. आणि म्हणले असं फिरतात म्हणले मालक वगैरे सगळं. कुठं आम्ही सोडलं शौचात केली तर मालक ती भरून घेऊन जाते म्हणले. एक नंबर आहे म्हणले, आम्हाला लय भारी आहे तिकडं म्हणले. आंघोळ करायला टब आहेत म्हणले, आम्हाला साबण लावून आंघोळ घालतात आम्हाला. तो कुत्रा सांगायला लागला अमेरिकेचा. एवढ्या सगळ्या सुखसोयी सुविधा सोडून तुम्ही भारतात काय येऊ इच्छिताय म्हणले. अमेरिकेत सगळं आहे म्हणले, सुख आहे, समृद्धी आहे, सगळं आहे म्हणले, पण तिकडं भुंकण्याचं स्वातंत्र्य नाही म्हटले जे भारतात आहे. तिकडं भुंकता येत नाही म्हणले बिनकामाचं. भारतात कसं म्हणले नुसतं भो, कुणी काय म्हणत नाही म्हणले. जेवढं भुकायचं आणि कोणावर भुकायचं ते भूक म्हणले. त्यामुळे म्हणले मला आता भारतातच सेटल व्हायचं आहे म्हणले. मला काय सांगायचं होतं, अनेक मायावादी छायावादी कायावादी या जगात भारतातच आहेत सगळे. हिंदू धर्मातच आहेत, या सनातन धर्मामध्येच आहेत सगळे. काहीतरी नवीनच तयार करतात, काहीतरी सरळ सरळ आहे. कृष्ण विष्णू राम नरसिंह वराह वामन हे भगवंताचे अवतार आहेत. भगवंत आहेत स्वतः पांडुरंग. भजन करा. पंढरपुरामध्ये राहणारे लोक सुद्धा ज्याच्या 10 पिढ्यापासून गळ्यात माळ आहे, तो व्यक्ती सुद्धा कुठला तरी मामाला जातोय, कुठल्या तरी बापूला जातोय, कुठल्या तरी आम्मा भगवान मम्मी भगवान कोणाला तर पकडलंय त्यानं. पंढरपुरात राहणारा व्यक्ती, किती दुर्भाग्य असेल त्या व्यक्तीचं. म्हणजे इथे फाटे फार फुटलेले आहेत इकडे, आणि त्यामुळं लोक भ्रमित आहे. माया प्रतज्ञाना, भ्रमित झालेत लोक. किती सोपं आहे ना हो. हे विठ्ठल हेच भगवंत आहेत, आणि त्यांच्यापासून सगळं निर्माण झालंय, आणि त्यांनी सगळं दिलंय, त्यांची पूजा करायची, त्यांच्या नावाचा जप करायचा, संपला विषय. त्यात काय अवघड आहे का. पण हे मायेनं त्यांचं ज्ञान हिरावून घेतलेलं आहे, आणि ते उगच मग भुंकत राहतात इकडं तिकडं इकडं तिकडं.